रामकृष्ण हरी मंडळींनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला माऊलींनी गणपतीचे म्हणजेच ओंकाराचे जे सुंदर रूप रेखाटले आहे त्याचे आपण चिंतन करत आहोत. आज आपण 5व्या ओवीचा विचार करणार आहोत. या ओवीमध्ये माऊलींनी 18 पुराणांना गणपतीच्या अंगावरील अलंकाराची उपमा दिली आहे. पण ही उपमा का दिली? वेद आणि पुराणे यांचा नक्की संबंध काय? हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग आधी ती ओवी पाहूया. अष्टादश पुराणे तीची मनी भूषणे, पद पद्धती खेवणे प्रमय रत्नांची. या ओवीचा सरळ अर्थ असा आहे की 18 पुराणे ही गणपतीच्या म्हणजेच शब्द ब्रह्म शरीरावरील रत्नांचे अलंकार आहेत आणि त्या पुराणांमधील जी शब्द रचना आहे ती म्हणजे वेदांमधील सिद्धांत रूपी रत्नांना बसवण्यासाठी केलेली कोंदणे आहेत. पण मंडळी, याचा गूढार्थ किंवा खोलवरचा अर्थ समजून घेणे खूप महत्वाचे आहे. माऊलींनी पुराणांना दागिन्यांची उपमा का दिली? बघा, दागिन्यांमुळे जसे शरीर सुंदर आणि उठावदार दिसते, अगदी तसेच पुराणांमुळे वेदांमधील कठीण सिद्धांत सुंदर आणि सोपे होऊन दिसतात. वेद हे मूळ आहेत, पण त्यांचे अर्थ खूप खोल आणि कधी कधी अस्पष्ट असतात. वेदांमधले सिद्धांत केवळ शब्दांवरून सामान्य माणसाला कळणे कठीण असते. हेच अवघड सिद्धांत पुराणांनी सोप्या भाषेत कथांच्या माध्यमातून मांडले आहेत, ज्यामुळे वेदांचा अर्थ ठसठशीत आणि स्पष्ट होतो. इतिहास आणि पुराणांच्या साहाय्यानेच वेदांचा अर्थ लावला पाहिजे. जर एखाद्याने पुराणे बाजूला ठेवून फक्त आपल्या बुद्धीने वेदांचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. वेदांना भीती वाटते की ज्याला पुराणांचे ज्ञान नाही तो माझा चुकीचा अर्थ लावून माझा घात करेल, आणि म्हणून वेद आणि पुराणे हे परस्पर विरोधी नसून त्यांचे तुल्य प्रामाण्य आहे, म्हणजे दोन्हीही तितकेच महत्वाचे आहेत. आता काही लोकांना शंका येते, वेद खूप जुने आहेत आणि पुराणे त्यानंतर वेगवेगळ्या काळात लिहिली गेली, मग त्यांच्यात एक वाक्यता कशी असेल? तर याचे उत्तर असे आहे की ही शंका अज्ञानामुळे येते. जरी हे ग्रंथ वेगवेगळ्या काळात लिहिले गेले असले तरी ते लिहिणारे ऋषी किंवा संत हे आत्मज्ञानी होते. लक्षात घ्या, ज्या परमेश्वराचे किंवा परब्रह्माचे ज्ञान या ग्रंथात आहे ते परब्रह्म एकच आहे, पूर्ण आहे आणि अखंड आहे. त्यामुळे ज्याला त्या सत्याचा साक्षात्कार होतो त्याचे ज्ञान कधीच वेगळे असू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जसा एखादा टीकाकार मूळ लेखकाचे म्हणणे सोपे करून सांगतो, तसेच कार्य पुराणे आणि संत साहित्य करते. पुराणे, इतिहास आणि संतांचे अभंग हे मुळात वैदिक सिद्धांताचेच स्पष्टीकरण आहे. त्यामुळे वेद, पुराणे आणि संत वाङ्मय या सर्वांची शिकवण एकच आहे. त्यात कोणताही विरोध नाही हेच या ओळीतून माऊलींना सांगायचे आहे. तर मंडळींनो, 18 पुराणे हे गणपतीच्या अंगावरील केवळ दागिने नाहीत, तर त्या दागिन्यांमधल्या कोंदणात वेदांचे सिद्धांत रत्नासारखे चमकत आहेत.